अय पोरांनो, हित हित वरती जरा आत या. अरे वरडायचं नाहीये, खाऊ देणार आहे खाऊ. या बरं या या. रानाची बायको चिचुंद्री, हे काय नवीन बघायच पाहिजे. काय रे पोरांनो, तुम्ही आता राणा भाऊजींना का चिडवत होते बरं? आम्ही कुठे चिडवलं? काय म्हणतोय? आत या. अरे या या म्हणतोय ना व. या या ये रे. या या समजे या. सांगा बरं, का चिडवत होता तुम्ही? आम्ही स्वतःच्या कानाने ऐकलंय तुम्ही चिडवताना. काहीतरी रानाची बायको चिचुंद्री असं काहीतरी होतं. काय चिडवत होता सांगा की. असं तुम्ही जर आम्हाला सांगितलं तर आम्ही तुम्हासनी चॉकलेट, लाडू, जिलबी समजा देऊ. बघा बाबा आता. रानात आला लाडू दिला पाठकबाईंनी आणि आम्ही मागितला तर दीच ना गडी, म्हणून त्याला चिडवायला लागलं. पाठकबाईंनी पण राणा भाऊजींना लाडू द्याया या पाठकबाई भेटल्या कुठं? रानादानं पाठकबाईंचं दळण त्यांच्या घरला पोचवलं आणि तवाच दिला की लाडू. असं बरं जा. चला निघा तुम्ही. चला उठा रे उठ. चल निघ. पण आमचं चॉकलेट द्या की. कंच चॉकलेट देऊ काय खरट्टा? लय उशीर झालाय, निघा चला. अरे निघा म्हणते ना, निघा. असं चाललंय वय या बैलाचं. आता मात्र या बैलाच्या मुसक्या आवळायाच पाहिजेत. राणाचं जमल ना? जमल जमल सर. आबा येऊ. आलं आलं. करा सुरू करा. बोलावलं काय काम होतं? काम नव्हतं, तुमच्यासाठी काय आणलंय द्यायचं होतं. बघ सुगरण, सुगरणचं सांग आता. तर यो सुगरणीचा खोपा. सुगरण नाही हो, सुगरण. तेच म्हणलं सुगरण. नाही नाही, सुगरण. तेच ते हो. चालतंय की. तर आपल्या पिल्लांची काळजी म्हणून एक एक काडी जमवून खोपा तयार करती. कटाळ्याचं नावच नाही तिच्याकडे. आता सापाचं सांग की. हा, एवढ्या टोकाला खोपा बांधती कारण आपल्या पिल्लांना साप बीप येऊन खाऊ नये म्हणून. आपला आई वडील कसं आपली काळजी घेतात, अगदी तसंच. खोप्यात पिल्ल कशी बिनधास्त असतात, जगाचा घोर नाही. आईच्या माहित कसला आलाय घोर. चला समद्यानं शेत धावतो.
मागं किती वाढतीयस? लंच टाइम संपत आला माझा. घड्याळाकडे पाहत कसलं जेवता? बँकेत कोणी विचारत नाही तुम्हाला, माहितीये मला. भाजी अगं नको ग. असू द्या हो. स्वयंपाक कसा झालाय ते नाही सांगितलं. छान. मस्त झालाय ना. मामटी वाढते अजून. अगं नको ग, किती वाढतीयस ग? घ्या हो. का चटणी आणू सरळ आतनं? भाऊ, असं काय करताय? जेवतायत ना ते, सोडा बघू त्यांना. बाई तिथंच बसायचं. बसा काय तिथं? काय रे फाटका, गायकवाडाचे पैसे घेऊन निवांत घेत बसला वैर. कसले पैसे? मी काय कोणाचे पैसे खाल्ले नाही हो. ऊस खाल्ला ना 2 गाड्या, त्याचे पैसे घेऊन तुझा बाद येणार. ऊसाचे कसले पैसे? ते तर मला भेट म्हणून मिळाले होते हो. भेट? अरे भेट तुझ्या बाने दिली तुझं काय रे? तुझे पुणे मुंबई समजलास? हा, आम्हाला फसितेस होय. 1 लाख टाकायचं. 1 लाख देणारच का नाही सांग. मारू नका हो त्यांना. बाई प्रेमानं सांगतोय. रागानं मारलो ना, काल पण साबूत राहायचं नाही, कळलं का रे? सोडा म्हणते ना त्यांना. आम्हाला नकोय कुणाचं काही. आम्ही कुणाला काही मागितलेलं नाही आणि कुणाचं काही घेतलेलं नाही आजवर. 24 तासाची मुदत देतो. 1 लाख तयार ठेवायचं, कळलं का रे? आपण माणसांना जीव लावतो तसं या पिकांना बी जीव लावायला लागतो. झाडं फुलं हे न समज कळतं. आमच्याकडे एक चाफा होता, त्याला फुलंच येईना. तो गाबांनी आयडिया केली. कुऱ्हाड घेऊन झाडासमोर उभं राहिलं आणि गोदक्काला म्हणलं, फुलं नाही आली तर झाडच तोडतो. गोदक्का म्हणली, औंदा येणारच. आबांनी परत म्हणलं, औंदा फुलं नाही आली तर झाडच तोडतो. गोदक्का म्हणली, येणारच. कमाल बघा, त्या साली फुलंच फुलं. काय कमाल आहे नाही? तुम्हाला माहितीये जगदीशचंद्र बोसांनी हेच सांगितलंय की झाडांनाही वेदना संवेदना असतात. हे कुठलं शेतकरी म्हणायचं? नाही, सायंटिस्ट होते. हा, म्हणजे प्रगतशील शेतकरी म्हणा की. मुलांना आपल्याला कितवा धडा? अरे, ही मुलं कुठे गेली सगळी? उलट्या काळजाची लई वाण झाली आहेत. अहो थांबा की तुम्ही. राणा, नहीं मैंने कुछ नहीं देखा. अरे राणा, काय रे राणा हे? तवाच तुझं जेवणाकडे लक्ष नाही होय? अजिबात नाही. मी प्रेमात पडलेलो नाही. आवाज बी येणार नाही. देवा, देवा माफ कर. मी प्रायश्चित घेईन उद्या.